सकाळ सकाळ घरच्यांनी कामाला लावला. म्हणली जा दूध घेऊन या, घरातलं दूध संपले. मग काय बैलावरून निघालो दूध आणायला डेअरीला. दूध घेतलं आणि निघालो. घरच्यांची काम नाही ऐकल्यावर घरात जेवण नाही द्यायची हाच विचार करून आलो दूध घेऊन घरी. मग वापस घरच्या पप्पांनी पाठवलं कपडे इस्त्री करायला. म्हणले जा इस्त्री करून आण कपडे. दादा तर मस्त फोन बघत इस्त्री करतोय. म्हणलं कपडे खराब होतील, डिक्कीत टाकावं. मग डिक्कीत टाकून नेली वापस. मग निघालो वापस बाहेर आमच्या मोठ्या बंधूंसोबत. का तर आमच्या मोठ्या बंधूंना चिप्स खायचे होते. पण त्यांना जे चिप्स खायचे होते ते अख्खा आनंद पार्क उलतं पालतं घातलं तरी भेटली नाही. मग गेलो आनंद पार्कला तर बघितलं तर तिकडेही भेटले नाही. मग वापस युटर्न मारला. गणेश मामाच्या इथनं चिप्सची 4-5 पॅकेट घेतली आणि तसंच घरी आलो. चिप्सची पॅकेटं घेतली तर खरी, पण ती काय आमच्या बंधूंनी खाल्ली नाही. मग आयनला बोलवून घेतलं होतं घरी. मग आयन आणि मी जरा बाहेर निघालो. का तो म्हणलं दिवसभर घरातच आहे. ही आमच्या इकडली सगळ्यात भांगार बँक. का ते तर तुम्हाला नंतर सांगेन मी. ट्रम्प तात्याच्या बिल्डिंगकडनं कोरेगाव पार्कमध्ये गाडी घातली. आयन भाऊला म्हणलं नको घालू तिकडं. तर आयन भाऊला बघायच्या होत्या मोठमोठ्या गाड्या. म्हणलं चल बाबा आता तुला काय. गॅरेज बघितलं तर त्या गॅरेजला एकही भारी गाडी नाही. आयन भाऊचा मूड ऑफ झाला. मग म्हणला जाऊ दे. आयन म्हणलं तर आपण फिरून येऊ, एक राऊंड मारून येऊ. मी पण म्हणलो चल जाऊ दे. मग घरी तरी जाऊन काय करायचं, थोडं आजारीच आहे. त्याच्यामुळे म्हणलं पोर्शेचा सीन पुण्यातला सगळ्यांनाच माहिती असन तो, तरी शोरूम उघडून ठेवलेलं आहे. शेवटी धंदा आहे, काय करायचं. आजचं वातावरण लय भारी झालं होतं आज. आयन भाऊ तर नुसता फोटोच मारत होता. पण काय इथं बघा टफ. आज पहिल्यांदाच वेळेस बघितलं आम्ही हे. मग हा सगळा मिलिटरीचा एरिया आहे वाटतं, कारण की इकडं सगळे बॅरिगेड्स ते लावले होते. मग खरंच म्हणलं वायुसेनेचा एरिया आहे. आयन भाऊ मी मस्त बडबड करत निघालो. जिम जर करायचं बघा पुढचा रोड कसा आहे, इथं जिम होणार तुमची आरामात, कारण की अख्खी गाडी आदळत जाते. ही आमची गाडी आदळू आहे म्हणून आम्ही दुसऱ्या रोडने आलो. मग वापस युटर्न मारून दुसऱ्याच रोडने गेलो. म्हणलं जाऊ दे गाडी आदळली नाही पाहिजे, कारण की गाडीला खर्च केला आहे. आयन भाऊला घरी सोडलं. आयन भाऊ आज खुश होता. आयन भाऊ अभ्यास करून बाहेर निघाला होता म्हणून आज खुश होता. मग आम्ही तसंच घरी आलो.